चला जो बॅटिंग करतोय संघ प्लीज आपला 12th मॅन महत्वाची मॅच आहे. चला 12वा खेळाडू लगेच यायचंय. चला स्ट्रायकिंग इन वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतात मयूर आणि नॉन स्ट्रायकिंग वरती रुपेश आणि गोलंदाजी मार्क वरती आशिष, ज्याने पहा या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना, दुसऱ्या मॅच मध्ये फक्त 1च धाव खर्च केली होती. असा गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष आलेला आहेत. पाहूया आशिष यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. पहिलाच बॉल अप्रतिम दर्जाचा फटका बॉल चाललाय 1 बाउंस सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय खणखणीत चौकार. पहिल्याच बॉलवरती अतिशय नेत्रदीपक स्ट्रोक आपण पाहिला आणि तिथे 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंतचा या स्पर्धेतील यशस्वी गोलंदाज, कमी मार खाणारा गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती, परंतु त्याच्यावरती आता पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलंय. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. पव्या दरम्यानचा पुढचा बॉल त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाईल. या वेळेला देखील इथे पहा ऑफस्टिकच्या बाहेर पहिल्याच बॉल वरती मोठा फटका आल्यानंतर या गोलंदाजावरती कुठेतरी प्रेशर, दडपण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. बॉल तयार. पुन्हा एकदा आशिष. या वेळेला वेग प्रचंड आहे. तुम्ही आम्हाला मोठे फटके मारू शकाल, परंतु आम्ही देखील काही कमी नाहीये. आम्ही देखील आमच्या भेदक गोलंदाजीने आणि अचूक टप्प्याने तुम्हाला मोठ्या फटक्यांपासून थांबवू शकतो हे सांगत असताना बोला आशिष. चांगली बॉलिंग. या वेळेला मिडल ऑफ द बॅटने स्ट्रोक सजवलाय. 1 तेरी तो 1 मेरी. बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. फनी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाला. षटकार मारल्यानंतर बॉल बाहेरून आतमध्ये फेकत्या दरम्यान तिथे पहा सरळ यष्टांचा वेध. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात 11 धावा. अजून 3 बॉल शेष आहेत. आशिष या मॅच मध्ये थोडासा मार खातोय. पुन्हा एकदा आशिष तयार झाला. फुल टॉस. स्क्वेअर लेगचे अंपायर कळवतात इट्स अ नो बॉल. आता फ्री हिट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तीन बॉलचा खेळ संपल्यानंतर 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहाव्यास मिळतात. अजूनही 3 बॉल या षटकातील शेष आहेत. पाहूया आशिषचं कमबॅक आता आपल्याला पाहायला मिळेल का. आशिष सुद्धा कमबॅक करू शकतो. त्याच्याकडे सुद्धा व्हेरिएशन आहे. त्याच्याकडे सुद्धा लयबद्धता आहे. त्याच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या थाटणीचे बॉल हाताळण्याची क्षमता आहे. बॉल तयार. आशिष पुन्हा एकदा. यावेळीचा हा बॉल मिस्टायमिंग स्ट्रोक परंतु फ्री हिट आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि 2 धावा आता पूर्ण होत आहेत. मयूर सध्या चांगल्या लय मध्ये बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला खरा. अशा रीतीने आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 बॉल शेषात. पहिल्या षटकातील आशिष तयार झाला. यावेळेला बिग हिट. फिल्डर आहेत खरे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठेतरी थांबवला. 1च धाव मिळणार आहे. आता 16 धावा झालेल्या आहेत. काय आयोजन. दर्जेदार क्रीडा स्पर्धा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत श्री राम वर्धायनी क्रिकेट संघ काटेतळी आयोजित अध्यक्ष चषक 2025 सुपर डुपर आयोजन.
रामवर्धयनी मातेचा भरपूर आशीर्वाद या काटेतळी गावावरती असताना आपल्याला पाहायला मिळतो. कालचा या स्पर्धेतील पहिला दिवस आजचा या स्पर्धेतील अंतिम दिवस आहे. या वेळेला हा पंप फुल करण्याचा प्रयत्न, फुल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटकाराच्या साह्याने आता पहिलं षटक संपलंय आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा, 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला, फिल्डिंग करणारा संघ टीम मीटिंग बिलकुल चालणार नाही. दुसरे गोलंदाज लगेचच बॉलिंग ट्रॅक वरती यायचा आहे. खडकवली आणि काटेतळे यानंतरचा सामना असणार आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण आता टॉस करणार आहोत. बॉल तयार, पुन्हा एकदम पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता या बॉलवरती काय घडणार आहे. गोलंदाज देखील तयार होतात. श्री आलेले आहेत. डावखुरा शैलीचा गोलंदाज श्री, काय बॉल हाताळलाय, जबरदस्त गोलंदाजी. मला तर वाटतंय लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एकदा आपल्याला पाहायला मिळते. यस, लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एकदा आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. आमचे तिन्ही अंपायर्स त्यांचं आम्ही कौतुक करतोय. नितीन काळसेकर सर, सचिनजी सावंत सर, प्रसादजी सहस्ते बुद्धे सर, काय निर्णय दिलेला आहेत. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. डोंबिवली मधल्या अनेक नामांकित स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. त्यामध्ये स्वर्गीय रतनबुवा स्पर्धेचा देखील उल्लेख येतो. ती देखील स्पर्धा या सर्व पंचांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. यावेळेचा हा बॉल, पंचांचा सिग्नल, 9+1, 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता ऍड केल्या जात आहेत. आता फ्री हिट आहे. चला, बरोबर पायांनाच लागून हा बॉल भिडलेला आहे आणि तिथे विकेट कीपर थोडेसे इंजर्ड होतात. स्प्रे जर असेल तर प्लीज आपण घेऊन जायचं. चला प्लीज आयोजक, स्प्रे घेऊन जा. रिअली स्प्रे फ्रीटचा बॉल, बॉल तयार होतात. पुन्हा एकदम दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता या बॉलवर काय घडणार आहे.
या वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉलला लफ्ट केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. काय फटका सजवला, प्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण पाहतोय. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डर बॉलच्या मागे चांगला स्टॉप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मिडॉनच्या रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग झाली. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट झाली. मयूर आणि रुपेश यांची चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, बॉल तयार. श्री या वेळेला मिस्टामिक स्ट्रोक बॉल हवेत कॅच होऊ शकते का, आणि पकडला जातोय झेल. विकेट आली आहे, बॅट्समन बाद झालाय. रुपेश बॅक टू द पॅव्हिलियन. चला नवीन बॅटर धावतच जायचंय. ओमकार आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती. अंतिम 12 चेंडू अजूनही शिल्लक. बॉल तयार झालेले आहेत. पुढचा बॉल हाताळण्यासाठी ओव्हर नंबर 3 ला आता सुरुवात होतीये. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात आणि तिथे पहा कॅच पकडू शकले नाहीयेत. 2 धावा देखील आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपण पाहतोय. धावा झालेल्या आहेत 36 धावा. 36. पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतील. आपल्या गोलंदाजीच्या रनवे वरती ओमकार पुन्हा एकदा तयार होतात. या वेळेला क्लीन बोल्ड दांडी गुल, जो फलंदाज या मॅच मध्ये चांगला खेळ दाखवत होता त्याची विकेट मिळवली आहे गोलंदाज ओमकारनं. बॅटर मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. या धावसंख्येवरती बॅटर मयूर बास झालेला आहे. चांगली फटकेबाजी करत होता, परंतु स्वतःचा डावा शेवटपर्यंत सावरू शकला नाहीये आणि इथे विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल इंटर होतात. पाहूया राहुल यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ आता दाखवला जाणार आहे. 4 बॉल अजून या षटकातील शेष आहेत. बॉल तयार होतात पुन्हा एकदम आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळीचा हा बॉल सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. पंच सांगतायत की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे. 1 धाव तर कंप्लीट झाली. 1च धाव मिळणार आहे. कमालीची गोलंदाजी. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये भरपूर धावा आल्या, परंतु जशी काय ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली या ओव्हर मध्ये धावांना लगाम लावण्याचे काम करत असताना गोलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळतात. कमालीची बॉलिंग.
शॉर्ट बॉलचा वापर, लाईन खराब, पंच पहा कवायत प्रकार करत असताना शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. या वेळेला देखील बेगीट करण्याचा प्रयत्न. हो, काय प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं, परंतु इथे लास्ट जवाब एफर्ट्स देत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग. 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. धावफलकावरती धावा झाल्या 41. यावेळेचा हा बॉल नो बॉल पंचांनी घोषित केला. +1 अशा 2 धावा आता धावफलकावरती ऍड केल्या जातील. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. युजन मायटी, ग्लोरियस, हाय अँड हँडसम, ब्युटिफुल स्ट्रोक, वंडरफुल. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल. याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल भरपूर काळ हवेत आहे, परंतु इथे सुद्धा फक्त एकच धाव मिळणार आहे. षटक संपलंय आणि 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल आता शेष आहेत. चला चौथे बॉलर. चौथे गोलंदाज लगेच यायचा आहे. बॉल तयार. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. ओव्हर नंबर 4 मधील हा पहिलाच बॉल ऑन साइडला फिरून मारला. दे घुमा के एकच धाव मिळतीये. 51 धावा धावफलकावरती. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत या डेथ ओव्हर मधील. पाहूया आता या 5 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. सुपर डुपर आयोजन सध्या आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष चषक 2025. सन्माननीय अध्यक्ष चंद्रकांतजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा रंगतीय. या वेळेला देखील स्ट्रोक तर चांगला आहे. फिल्डर बॉलच्या मागे दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि दुसरी धाव आता पूर्ण करत असताना बॅटर कमी पडलाय. बॅटर बास झालाय धावशीटच्या रूपाने. चला न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. चला नवीन बॅटर. खडकवणे आणि काटेतळी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. खडकवणे टीमचे कॅप्टन आणि काटेतळी. गणेश आल्याबरोबरच आपला बॅटचा चेहरा ओपन करतात. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा का झोका, बल्लेबाज को मिला मौका और ये लगा शानदार छक्का. काय फटका सजवलाय. या बॉलवरती तब्बल 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकाराच्या साह्याने तर टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 57 धावा.
आणखीन एक शॉर्ट बॉल आणि तिथे पहा फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले परंतु अति उत्साहित होते. कॅच ड्रॉप झाले आणि या मोमेंटला धावा किती अंपायर कळवतील. फक्त 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तीन धाव्यांच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 61 धावा. अजूनही 2 बॉल शेष आहेत. 61 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत. पाहूया आता या 2 बॉल मध्ये किती मोठे फटके येतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. शॉर्ट बॉल. भरपूर टायमिंग होतं बॅटर साठी परंतु इथे पहा हा बॉल बॅटर पासून थोडासा खाली राहिला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट होईल का. झालीये आणि 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. धावा झाल्या 63 आणि आता या पहिल्या डावातील अजूनही एक बॉल शिल्लक आहे. पाहूया आता हा बॉल कशा रीतीने हाताळला जाईल. चला खडकवणे टीमचा कॅप्टन कुठे प्लीज लगेच या टास्क बॉक्स कक्षामध्ये. यावेळीचा हा बॉल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. 64 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालेले आहेत. पुढचा बॉल. आता पंचाचा सिंगल. इट्स अ नो बॉल. दुसऱ्या धावेचा देखील पेट दाखवला. तब्बल 3 धावा या बॉल वरती. आता फ्री हिट देखील. पाहूया आता फ्री हिटच्या बॉल वरती मोठा फटका येईल का. धावफलकावरती अब तक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. 67 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा नो बॉल आणि इथे पहा दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय. 2 बीमर म्हणजेच आता गोलंदाज मला तर वाटतं बदलवला जाईल. गोलंदाज बदलवलाय आणि आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 70 धावा. फीटचा बॉल आहे. वैभव षटक कंप्लीट करण्यासाठी आलेला आहे. गोलंदाज तयार. खडकवणे टीमचे कॅप्टन. चला या भाऊ लगेच. काटेतळी टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या वेळेला देखील व्हाईट बॉल आला. 71 धावा. मला तर वाटतं राहुल सर आजच्या दिवसातील सर्वाधिक धावांचा उच्चांक 92 धावा. कालच्या दिवसामध्ये 99 होता आणि इथे 71 धावा झालेल्या आहेत. यस पुन्हा एकदा व्हाईट बॉल आला. शेवटचा एक बॉल बाकी आहे परंतु हा एक बॉल कंप्लीट करण्यासाठी 4 बॉल हाताळलेले आहेत. माफ करा 5 बॉल. भरपूर हे षटक लांबलेला आहे. बॉल तयार. पुन्हा एकदम पुढचा बॉल. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर बॉलच्या मागे. कॅच ड्रॉप झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पहा रनआउटची संधी आहे. दुसरी धाव घेत असताना बॅटर कमी पडला. धावफलकावरती आता धावा झाल्या 73 धावा आणि विजयासाठी 74 धावांचं लक्ष्य. 73 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 74 धावा आता इथे कंप्लीट करायच्या आहेत.
येणाऱ्या 24 बॉल मध्ये नेक्स्ट मॅच खडकवणे आणि काटेतळी त्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत आणि पाहूया आता या 74 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल ऐकूया पुन्हा एकदा राहुल सरांना. चला तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कडकवणे आणि काटेतळी या दोन टीम मध्ये हे बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला तामाने टीम च्या अगेन्स्ट 74 धावांचं लक्ष आणि या 74 धावांचं लक्ष सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आशिष आणि ओमकार आपल्याला पाहायला मिळते. तर चला मॅच थोडीशी स्पीडअप चालू करा कारण अधिक सामने आपल्याला खेळवायचे. पहिला बॉल गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला होते सुरुवात 24 बॉल आणि 74 रनचं लक्ष. पहिलाच बॉल वैभवचा दिशा भरकटली वाईट +1 टोटल 2 धावा या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन वेग भन्नाट होता परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल 74 रनचं लक्ष. आकडू पद्धतीचा हा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन. लक्ष थोडंसं दूर आहे. जशी बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये मयूरने केली तशीच बॅटिंग सध्याच्या घडीला फलंदाज आशिष आणि ओमकार या दोन्ही फलंदाजांना देखील करावे लागेल या मॅच मध्ये. चला जलद गतीमध्ये जावा.
चला वेग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. वेग भन्नाट होता परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होता. 4 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला क्लीन बोल्ड, फलंदाज होतोय बाद. एक महत्वाचा मोठा धक्का सामान्य टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू करा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. वारंवार आपणास आम्ही विनंती करतोय की कृपया करून आपण सहकार्य करा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल, तिसऱ्या रन साठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त दुहेरी धावांवर समाधान मानावं लागतंय. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन, 74 रन. आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ही दोन्ही फलंदाज एक महत्वाचा विकेट गमावल्यानंतर आतापर्यंत भरपूर चांगले योगदान करण्याचा प्रयत्न. धीम्या गतीचा हा बॉल थोडंसं प्रभावित केलं, परंतु या क्षणाला जर आपण पाहिलं तर पाहता पाहता एका षटकाचा खेळ देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 रन. स्पेल नंबर 2 आणि दुसऱ्या षटकासाठी सतीशला या ठिकाणी इन्व्हाइट केले. कालच्या दिवसामध्ये आई जननी माता सरई या टीमने सुपर 3 मध्ये प्रवेश केला आणि आजच्या दिवसामध्ये दुसरा संघ कोणता असेल सुपर 3 मध्ये दाखल होणारा, या प्रश्नाचं उत्तर देणारी ही मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. तर आदरणीय नागेशदादा भोसले साहेब यांचं आगमन लोहारे विभाग चे उपाध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कोलर पद्धतीचा हा बॉल लाउट करण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल होईल की काय, परंतु या क्षणाला एकच सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 7 रन. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला फक्त आणि फक्त एकच रन. भिरकावून दिलाय, टायमिंग प्रॉपर. याच फटक्याची प्रतीक्षा होती आणि तो फटका येत असताना वेलकम आदरणीय नागेशदादा भोसले साहेब. आपलं देखील अध्यक्ष चषक 2025 या दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही श्री रामवर्धनी क्रिकेट संघ काटेदे यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करतोय.
निर्धाव स्वरूपाचा हा बॉल, माफ करा वाईट बॉल आहे. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगलं होतं. चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपामध्ये, एक रन ऍड केल्यानंतर 16 रन. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. फटका फसला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. सोळा रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 16 गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. डीपेक्षा कव्हरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड रन साठी कॉल, दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव देखील पूर्ण होईल की काय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला आहे आणि एकेरी धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा विकेट केलाय. टायमिंग तर जरूर चांगलं होतं. एकेरी धाव देखील या ठिकाणी शेवटचे 3 धावसंख्या आतापर्यंत 23 रन. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकातला. विनायक साठी हा बॉल झेलची संधी आहे, परंतु झेल हातातून निसटला
आणि चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. सहा बॉल आणि अजूनही 50 रनची गरज. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा. पंचांना मी विनंती करतोय की आपण खेळाडूंना ताकीद द्या. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर मोठा हिट केलाय. हा षटकार आलाय. 5 बॉल आणि आता मात्र 44 रनची गरज आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक सिंगल. 4 बॉल 43 रनची आवश्यकता अजूनही आहे. चार मध्ये अजूनही 43 करायच्यात. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय, परंतु या क्षणाला फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु सहजरित्या ही एक रन पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. एकच सिंगल. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉल चा इशारा. नो +1. आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतो. KBR कोडपण या टीमने सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच